मंडळी, शीर्षक जरासं वेगळं आहे. हे म्हणतं काय म्हणतं, आणि माझं म्हणणं आहे देसाईंचा राऊत होतोय. हेमंत देसाई एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. म्हणजे मी पत्रकारितेत यायच्या आधीपासून हेमंत देसाई काम करत असावेत. त्यामुळे हेमंत देसाईंसारखा पत्रकार आम्ही पत्रकारितेच्या प्रारंभाला दूरचित्रवाहिनीच्या, वृत्तवाहिनींच्या पडद्यावर बघितलेलं आहे. आणि जे वारंवार काहीतरी असं गूढ, अद्भुत, अनाकलनीय सांगत होते. म्हणजे जसं न करणारा बोलणारा समीक्षक असतो ना, काहीच कळत नाही समीक्षक काय बोलतो ते. तसं सगळं न करणारं बोलून शरद पवार कसं ग्रेट आहे हे सांगणारा माणूस हा राजकीय विश्लेषक असतो. हेमंत देसाई त्या कॅटेगरीतले राजकीय विश्लेषक आहेत. पण हेमंत देसाई आता हळूहळू संजय राऊत होण्याच्या वाटेवर आहेत. आता संजय राऊत होणं म्हणजे काय? तर आग्र्याला हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं. आता आग्र्याला कोणतं हॉस्पिटल मोठं आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, मला माहित आहे. आणि सांगा आग्र्याला कोणतं हॉस्पिटल मोठं आहे ते. तर त्याकडे वाटचाल चालली आहे की काय, असा प्रश्न पडतो मला. म्हणजे मला प्रश्न नाही, तुम्हालाही पडेल हा बरं का. कारण हेमंत देसाई जे काही थोडे व्हिडिओ असे उबळ आल्यागत, कळ आल्यागत टाकतायत ना, ते बघितलं की फार म्हणजे असं काहीतरी वाटतं. म्हणजे एखाद्याला जमाल गोटा द्यावा, जमाल गोटा असा, आणि त्याने तो घ्यावा आणि 5-10 मिनिटांनी पोटात गुडगुड 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 आवाज यावा आणि असह्य होऊन त्यानं पाटकन बाथरूम मध्ये जावं. ते होऊन जरा असं असं वाटलं की पुन्हा त्याला पटकन बाथरूम मध्ये जाण्याची इच्छा व्हावी. कोणी बाथरूम मध्ये गेलेलं नसावं असं त्याला वाटावं आणि त्यानं जाऊन करून यावं, असं त्याला त्या जमाल गोट्याची कमाल असते. त्यासोबतच ज्याला हँगओव्हर बिंगओव्हर होतो किंवा ऍसिडिटी खूप होते, दारू पिल्यावरच होतं असं नाही, ऍसिडिटी पण कधी कधी खूप होते. त्याला अशी उलटीची उबळ येते बघा, राहत नाही, थांबवत नाही, असं असं करतो आणि जाऊन भाडकन ओकून येतो. त्याला थांबवत नाही, ते ओकावंच वाटतं. ते काय, जमाल गोट्याची कमाल आणि त्या ऍसिडिटीची कमाल अशीच असते की तुम्हाला ते करावं वाटतं. छोटे 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 व्हिडिओ आपल्या फेसबुकवर करून नमस्कार मी अमुक आहे, नमस्कार धन्यवाद असं म्हणण्यापर्यंत मधल्या काळात जे काही बोलतात ते सगळं, मोदी कसा फालतोय, भक्त कसे नालायक आहेत, इराकचं काय चाललंय, याच्यावरच सगळं चालू असतं ते. मला एक कमाल वाटतं यार, युद्ध चाललंय तिकडं, जळतोय इराण, जाळते अमेरिका, मदत करतोय इस्रायल, यांच्या का बुडाला आग लागली उगाचच गरज नसताना? बरं, यांच्या बुडाला आग लागली ती लागली, ही आपला विस्तू काढून मोदीच्या खिशाला का लावायलेत गरज नसताना? काही करायचं कुठून, रामा इज इक्वल टू पक्या करायचं काय, बाकी माहित नाही, इकडून तिकडून फिरून आणायची आणि हरदासाची कथा मूळ पदावर आणायची, बस. त्या मोदीला शिव्या घातल्याशिवाय यांना चैन पडत नाही. अधोमुख असो की ऊर्ध्वमुख, उत्सर्जन करताना मोदीची आठवण काढली पाहिजे, एवढंच. इतक्या मोदीच्या या नावाने आठवण काढत असतात. मला वाटतं यांच्या आठवणीने मोदी उचक्या लागून लागूनच गार होती. एवढी मोदीवरचं प्रेम, एवढं सगळं. म्हणून मला वाटायला लागलंय हे म्हणतं काय म्हणतं तर आपला राऊत व्हावा म्हणतं. मी 2 तुम्हाला हेमंत देसाईंचे वाक्य ऐकवणार आहे. म्हणजे हे छोटे छोटे व्हिडिओ रीला करतात, रील स्टार, जे पूर्वी पेपर स्टार, नंतर टीव्ही स्टार, आता रील स्टार. हेमंत देसाई पहिल्या वाक्यात काय बोलतात बघा, म्हणजे क्रांती घडवायची असेल तर तिथल्या लोकांनी घडवायला पाहिजे. इराणमधली क्रांती अमेरिकेनं कशाला घडवावी, आणि अमेरिका घडवत असेल तर मोदी मूर्ख आहे. ऐका जरा. इराणमध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती तिथल्या लोकांनी करायची असेल. उद्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावरनं हे ट्रम्प हे देशाला सगळ्या जगाला खड्ड्यात घालतायत, म्हणून ट्रम्प यांना तिकडनं हाकलून लावायचं किंवा त्यांना अटक दुसऱ्या देशाच्या प्रमुखांनी करायची, हे चालेल का? हा प्रश्न तुम्ही मनाशी विचारा. जे भक्त लोक आहेत ते भक्त लोक पूर्णपणे डोकी गहाण ठेवलेली आहेत त्यांनी, आणि ते वाटेल ते बरळ सुटलेले आहेत. त्यांना असं वाटते की खामेनी हे गेल्यानंतर संपूर्ण जगामधलं दहशतवाद संपणार आहे. अरे का कमाल आहे भाई. म्हणजे इराणमध्ये क्रांती घडवायची इच्छा तुमची का त्यांची? घडवते अमेरिका आणि मोदी मूर्ख आहे. काय गणित जुळतंय काय? बरं, मोदी का मूर्ख आहे हे दुसऱ्या रीलमध्ये सांगतात. ते म्हणले भूमिकाच घेतली नाही.
बघा जरा. मोदी भारतामध्ये पॉंडिचेरीमध्ये जाऊन भाषण इलेक्शनचं ठोकतात की तिथे जाऊन सांगतात की काँग्रेसने पॉंडिचेरी लुटून दिल्लीमधल्या एका घराण्याला म्हणजे सोनिया गांधी यांचं घर भरलेलं आहे पैशाने तिथे लुटून, अशा प्रकारची भाषणं इतक्या तणावाच्या परिस्थितीमध्ये हे करायला मोदी यांना वेळ आहे. पण जी महत्वाची डिप्लोमसी करणं आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती, एक भूमिका घेणं आवश्यक आहे, ती भूमिका न घेता भारत इस्रायल आणि अमेरिकेपुढे लोटांगण घालतंय, लाचारी करतंय, त्यांचं हस्तक म्हणून काम करतंय. ही मोदी यांची रीत आहे. 56 इंच मोदीचे छातीचे मोदी हे असे आहेत, कृपया लक्षात घ्या. बघितलं. भूमिका घ्यावी म्हणजे काय, म्हणजे मोदीने जाऊन पॉंडिचेरीत प्रचार करायचा नाही का बरं? ते युद्ध चालू आहे ना तिकडं. तिकडे युद्ध चालू असताना मोदी पॉंडिचेरीत जाऊन प्रचार कसा करू शकतात? बरं, गेले तर गेले पॉंडिचेरीमध्ये, ते काँग्रेसच्या विरोधात कसं काय बोलू शकतात? म्हणजे मोदींनी तिकडे युद्ध चाललंय म्हणून पॉंडिचेरीत जायचं नाही. पॉंडिचेरीत गेलं तर काँग्रेसच्या विरोधात बोलायचं नाही. आपला पक्ष चांगला आणि विरोधी पक्ष वाईट आहे हे सांगायचं नाही. अरे हे म्हणतं काय म्हणतं ते राहुल गांधी काय काय म्हणतं ते बघा ना. एक दिवस असा जात नाही जो तो मोदीला शिव्या घातल्याशिवाय राहत नाही. हा सल्ला राहुल गांधीला दिला का हेमंत देसाईंनी? नाही. हा सल्ला रोहित पवार दिला का? यांचे परमश्रद्धेय शरद पवार यांचे परमश्रद्धेय नातू त्यांना दिला का? नाही. म्हणजे सल्ला द्यायचा आहे तर तो मोदींना. काय म्हणायचं म्हणे, यांच्याकडं परदेशाचं धोरणच नाही, परराष्ट्रीय धोरणच नाही, भूमिकाच घेत नाहीत. काय भूमिका घ्यायला पाहिजे? म्हणजे हेमंत देसाईला पूरक वाटणारी भूमिका घेणं म्हणजे शेव गाजा म्हणणं असं आहे. फिलिस्तीनला वाचवा आणि इस्रायलला फालतू म्हणा असं आहे. इस्रायलला मित्र करणं ही भूमिका घेणं नाही. अमेरिकेसोबतचे संबंध उत्तम करून रशियासोबतही संबंध उत्तम ठेवणं हे भूमिका घेणं नाही. म्हणजे यांचे खापर पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा तटस्थतेची भूमिका घेत होते तेव्हा ती उत्तम भूमिका होती. आणि खोमनी मारला काय आणि कुणी काय मारला काय, मला काय चाललंय म्हणून मोदी शांत बसले की मोदी भूमिकाच घेत नाही. काय याला आमच्या भाषेत चुतियाप्पा म्हणतात. आणि तो चाललाय बिनधास्तपणे. उठायचं, भक्तांना ठोकायचं, मोदींना ठोकायचं, हे धोरण चाललंय. सावधान हेमंत देसाई, वृद्धत्वामध्ये असं मानसिक विकलांगत्व येणं बरं नाही. आपला संजय राऊत होऊ देऊ नका, एवढीच तुम्हाला विनंती करायची आहे. नमस्कार. जागृतीचा